कोरोना लस घेतलेल्या सर्व लोकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कोरोना लसीमुळे हार्ट अटॅक। डॉक्टरांनी दिल्या 5 गंभीर सूचना। 2026 मध्ये कोरोना लसीच्या बाबतीत एक धक्कादायक संशोधन उघडकीस आले। यामध्ये कोरोना लसीचा एक दाबून ठेवलेलं सत्य बाहेर आलंय। आता ज्या लोकांनी टोचून घेतली आहे लस त्यांच्याकरता एक लई मोठी धक्कादायक खबर हाती आली आहे। लस घेतलेल्या प्रत्येकाची झोप उडवणारी एक गुप्त बातमी कळते। कोरोना लसीचं ते काळं सत्य जे इतके दिवस लपवून धरलं होतं ते अचानक समोर आले आणि ते ऐकून ज्यांनी कोरोनाची लस टोचली आहे ते पार घाबरून गेलेत। तुम्ही समजा लसीचा पहिला डोस घेतलाय किंवा मग दुसरा डोस घेतला असेल किंवा तो बूस्टर डोस म्हणजे तिसरा डोस घेतला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी भयंकर महत्त्वाची आहे। जेव्हा कोरोनाचं संकट आलं तेव्हा भारतात प्रत्येक माणसाला लस घेणं हे सक्तीचं केलं गेलं होतं। सर्वांनी लस टोचली पण तेव्हा ती सुरक्षित आहे की नाही यावरून खूप वाद झाले होते। तरी सुद्धा मनावर दगड ठेवून लोकांनी घेतल्या। पण आज याच लसीचा धक्कादायक वास्तव बाहेर आलंय जे कोणालाच ठाऊक नव्हतं। एक असं गुपित जे दाबलं होतं ते पहिल्यांदाच उघड झालंय। गेल्या काही वर्षात माणसांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूपच वाढलंय। ज्या माणसांना काहीही वाईट सवय नाही जे एकदम फिट आहेत अशा लोकांचा चालता फिरता अचानक मृत्यू होतोय। कुणी गप्पा मारताना, कुणी मैदानावर खेळताना, कुणी जेवताना तर कुणी नाचता हार्ट अटॅकनं खाली पडतंय। मग ज्यांनी ही कोरोनाची लस टोचलीये त्यांचा आणि या हार्ट अटॅकच्या वाढत्या केसेसचा काही थेट संबंध आहे का यावरच एक मोठी माहिती समोर आली आहे। आता ज्या लोकांनी पहिला डोस घेतलाय किंवा दुसरा घेतलाय किंवा तिसरा डोस टोचून घेतलाय तर अशांना नक्की काय धोका सांगितलाय, काय नवीन रिसर्च यावर आता उघड झालाय, काय लपवलेली गोष्ट समोर आली आहे हे समजून घेणं आता खूपच गरजेचं आहे। खरंच ती लस सुरक्षित होती का? कोरोनाच्या लसीमुळे हार्ट अटॅक येतोय का? काय आहे ते काळं सत्य याची पूर्ण माहिती आपण पाहूया। कोरोनाच्या त्या मोठ्या संकटाला रोखण्यासाठी सरकारनं तेव्हा लस घेणं हे कंपल्सरी केलं होतं। लोक काहीसे घाबरत लस टोचत होते तर काही जण स्वतःहून पुढे येत होते। मनात सगळ्यांच्याच धडकी होतीच। पण अचानक आपल्या आरोग्य खात्याकडून एक नवीन आणि अधिकृत पत्रक बाहेर काढलं गेलंय। ही अशी माहिती आहे जी स्वतः देशाच्या आरोग्य मंत्रालयानं सर्वांना सांगितली आहे। आता ही गोष्ट सरकारने स्वतः जाहीर केली असल्यामुळे ज्यांनी लस घेतली होती त्यांच्या काळजीत आणखीनच भर पडली आहे। या लसीवर एक नवीनच संशोधन झालंय। त्या रिसर्चची ही गुप्त बातमी आहे। ज्या गोष्टी बाहेर आल्या, जे काळं सत्य समोर आलंय ते ऐकून सगळा देश हादरून गेलाय। आता ज्यांनी कुणी लसीचे डोस घेतले त्यांनी ही गोष्ट एकदम नीट समजून घेणं खूप आवश्यक आहे। आता खरंच जर लस टोचली असेल तर अटॅक येणार आहे का? नक्की किती डोस घेतलेले असतील तर जीवाचा मोठा धोका निर्माण होतोय? काय सत्य बाहेर आलंय? आता लस घेणाऱ्यांनी नेमकं काय करायचं या अतिशय महत्त्वाच्या विषयाला आपण आता सुरुवात करतोय। कोरोनाच्या लसीबाबत एक दडलेली माहिती आज पहिल्यांदा कळली आहे। कालपर्यंत लस घेतली म्हणून लोक खुश होते पण आज विचार बदललाय कारण स्वतः भारत सरकारच्या आरोग्य खात्याने एक मोठा रिपोर्ट दिलाय। मग या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय, कुणाकुणाला धोका आहे, किती डोस टोचल्यावर धोका वाढतो आणि कितीवर काही होत नाही, हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आधी बघाव्या लागतील। सगळ्यात पहिली गोष्ट डोक्यात पक्की बसवा ती म्हणजे कोरोनाच्या काळात जी लस बनवली गेली आणि जी टोचणं बंधनकारक होतं त्याबद्दल बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ती लस खूपच घाईघाईत तयार केली गेली। हा एक मोठा आरोप लस आल्यापासूनच लावला जातोय। आता सगळे बोलत होते की ही लस घाईत बनवून लोकांना टोचली गेली। मग खरंच एक लस तयार व्हायला किती काळ लागतो? ज्या जुन्या लसी होत्या जशी देवीची लस किंवा इतर लसी त्या तयार व्हायला नेमका किती वेळ लागतो, किती वर्ष जातात हे तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या। एक नवीन लस बनवण्यासाठी आणि तिच्या सर्व सायंटिफिक चाचण्या पूर्ण करायला कमीत कमी 8 ते 10 वर्षांचा मोठा काळ लागतो। काही लसींना तर चक्क 15 वर्ष सुद्धा लागतात। इतक्या मोठ्या काळात त्या लसीची सेफ्टी तपासली जाते। शरीरावर काही उलट परिणाम म्हणजे साईड इफेक्ट होतील का, पुढे जाऊन काही नवीन आजार होतील का किंवा काही वेगळं इन्फेक्शन होईल का, अशा गोष्टींचा खूप खोलवर अभ्यास केला जातो। आधी प्राण्यांवर प्रयोग होतात आणि मग माणसांच्या वेगवेगळ्या गटांवर त्याचं टेस्टिंग होतं। पण ही जी लस आहे ती अशा वेळी बनली जेव्हा जगात कोरोनानं सगळीकडे हाहाकार माजवला होता। रोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होत होती आणि हजारो माणसं आपले प्राण गमावत होती। अशा आणीबाणीच्या वेळी जगाला एका झटपट उपायाची गरज भासत होती। म्हणूनच जगभरातल्या मोठ्या कंपन्यांनी रात्रंदिवस मेहनत करून एका वर्षाच्या आतच लस तयार केली। मग या लसीचा कोणी 1 डोस घेतला, कोणी 2 घेतले तर कोणी तिसराही टोचला। काही ठिकाणी तर एका कंपनीचा पहिला आणि दुसऱ्या कंपनीचा दुसरा असे प्रयोग सुद्धा केले गेले। मग आता प्रश्न हा उरतो की हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण इतकं भयानक का वाढलंय? चालता बोलता माणसं का मरतायत? हे सगळं ह्या लसीमुळेच होतंय का? किती डोस घेतलेल्या माणसाला आता जास्त धोका आहे आणि कुणाला धोका नाही, हा गंभीर प्रश्न आज सर्वांच्या समोर उभा आहे। पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं कोविशिल्ड लस तयार केली ज्याचं काम अदार पुनावाला यांनी पाहिलं। दुसरीकडे भारत बायोटेकनं कोवॅक्सिन नावाची भारतीय लस बनवली। या दोन्ही लसींनी कोटी लोकांचे जीव वाचवले हे सुद्धा नाकारता येणार नाही। पण ज्या वेगाने ही लस आली त्यामुळे तिच्या भविष्यातल्या परिणामांवर शंका सुरुवातीपासूनच होती। आता ज्यांनी लस घेतली त्यांच्यासाठी नेमकी काय धक्कादायक खबर आली आहे? लसीमुळे खरंच हार्ट अटॅक येतोय का? काय आहेत या लसीचे वाईट गुण? कोणाला अटॅक येण्याची भीती आहे आणि कोणाला नाही हे आपण सविस्तर पाहूया।
तुम्हाला आठवत असेल, जेव्हा लसीकरण सुरू झालं तेव्हा लोकांच्या मनात खूप भीती होती. काही जणांनी घाबरून एकच डोस घेतला आणि दुसरा घेतलाच नाही. जास्तीत जास्त लोकांनी 2 डोस पूर्ण केले, तर त्यानंतर बूस्टर डोस म्हणजे तिसरा डोस आला. काही श्रीमंत लोकांनी परदेशी फायझर किंवा मॉडर्ना सारख्या लसी टोचल्या. पण आता मोठा प्रश्न हा आहे की या वेगवेगळ्या लसींचा आणि डोसच्या आकड्याचा शरीरावर काही वेगळा परिणाम झालाय का? कोविशिल्ड घेतलेल्यांना जास्त रिस्क आहे की कोवॅक्सिनवाल्यांना? का ह्या दोन्ही लसींचे परिणाम सारखेच आहेत? मुख्य म्हणजे 1, 2 किंवा 3 डोस घेतले असताना नक्की कुठल्या आकड्यावर हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे, या विचारानं आज करोडो लोकांचं डोकं सुन्न झालंय. अनेक महिलांनी तर पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येत असल्याच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या. कुणाला खूप अंगदुखी, थकवा किंवा ब्रेन फॉग म्हणजे कामात लक्ष न लागणं, विसरायला होणं असे त्रास महिनाभर जाणवत होते. त्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लोकांना आधी कोणतीच ॲलर्जी नव्हती, त्यांना अचानक अंगावर खाज येणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा इतर रिॲक्शन येऊ लागल्या. एका सर्वेनुसार असा दावा केलाय की लसीमुळे जवळपास 8% लोकांना कोणत्या ना कोणत्या नवीन ॲलर्जीचा त्रास झालाय. लस टोचलेल्या लोकांसाठी सध्या एक प्रश्न चिंतेचा विषय ठरत आहे. ती धक्कादायक गोष्ट नेमकी काय? खरं तर वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे लसींच्या डोसची संख्या. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पहिला डोस शरीराला शत्रूची ओळख करून देतो, तर दुसऱ्या डोसवेळी शरीर अधिक तीव्रतेने प्रतिसाद देतं. काही सिद्धांतांनुसार हीच तीव्र प्रतिक्रिया शरीरात सूज निर्माण करू शकते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा हृदयावर ताण येण्याचा धोका संभवतो, अशी भीती पसरली होती. त्यातच तिसरा म्हणजेच बूस्टर डोस आल्यावर सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम झाला की अधिक डोस म्हणजे मृत्यूला आमंत्रण. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 प्रमुख लसी होत्या. कोविशिल्डच्या बाबतीत युरोपातून आलेल्या काही बातम्यांमुळे भारतीयांच्या मनात शंकेची पाळ चुकचुकली, तर कोवॅक्सिन ही जुन्या पद्धतीची असल्याने अधिक सुरक्षित मानली गेली. मात्र जेव्हा हा संभ्रम वाढला तेव्हा खुद्द सरकार आणि आरोग्य यंत्रणेने यात हस्तक्षेप केला. ICMR आणि एम्स सारख्या नामांकित संस्थांनी संशोधनाद्वारे हे सिद्ध केलं की या लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. या लसींमुळे होणारे किरकोळ त्रास हे तात्पुरते होते आणि त्यांचे प्रमाण अत्यंत कमी होते. उलट याच लसींनी कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवले आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील आधारहीन दाव्यांवर विश्वास ठेवण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही घेतलेली लस सुरक्षित आहे आणि तुम्हीही सुरक्षित आहात. विनाकारण भीती न बाळगता सकस आहार, नियमित व्यायाम आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे. सरकारनं अधिकृतपणे हे स्पष्ट केलंय की तुम्ही कोणतीही लस घेतली असे किंवा कितीही डोस घेतले असतील, त्या 100% सुरक्षितच होत्या. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो की केंद्र सरकारने आणि ICMR नेमक्या कोणत्या 5 गंभीर सूचना दिल्या आहेत. ज्यांनी लस घेतली आहे त्यांनी घाबरून न जाता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पहिली महत्त्वाची सूचना, जर तुम्हाला लस घेऊन बराच काळ झाला असेल तर अचानक छातीत धडधडणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा डाव्या हाताला सतत मुंगे येत असतील तर याला सामान्य थकवा समजण्याची चूक करू नका. डॉक्टरांच्या मते लसीकरणानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बदलली आहे, त्यामुळे रक्ताभिसरणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुसरी सूचना म्हणजे व्यायामाची पद्धत. आपण पाहतोय की जिममध्ये व्यायाम करताना अनेकांना अटॅक येत आहे. संशोधनानुसार ज्यांनी 2 लसे किंवा 3 डोस घेतले आहे त्यांनी अचानक हेवी वर्कआउट किंवा अतिश्रमाचे व्यायाम टाळावे. शरीराला हळूहळू सवय लावा. एकदम जड वजन उचलणे हृदयावर ताण निर्माण करू शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड थिनर्स किंवा रक्ताच्या गुठळ्या. सोशल मीडियावर चर्चा आहे की लसीमुळे रक्त जड होते, पण डॉक्टरने स्पष्ट केले की प्रत्येकाने स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नयेत. जर तुम्हाला शंका असेल तर डायमर सारख्या चाचण्या करून रक्ताची स्थिती तपासा, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही. आता आपण त्या काळ्या सत्याकडे वळूया, ज्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. ॲस्ट्राझेनेका या कंपनीने स्वतः कबूल केलं होतं की त्यांच्या लसीमुळे अत्यंत दुर्मिळ केसेस TTS सारखा आजार होऊ शकतो. त्यात रक्ताच्या गुठळ्या होतात. पण भारतासाठी दिलासादायक बातमी ही आहे की आपल्याकडे कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या कोट्यवधी डोसपैकी असे परिणाम अगदी नगण्य म्हणजे लाखात एखाद्यालाच दिसून आले आहेत. चौथी सूचना ही आहार आणि जीवन शैलीबद्दल आहे. लस घेतल्यानंतर आपल्या शरीराला इन्फ्लेमेशन म्हणजे सूज येण्याचे प्रमाण वाढले आहे का, यावर संशोधन सुरू आहे. म्हणूनच जास्त तेलकट, साखरेचे पदार्थ आणि जंक फूड टाळून नैसर्गिक आहार घेण्यावर भर द्या. अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ तुमच्या हृदयाचे संरक्षण करू शकतात. 5वी आणि शेवटची सूचना, मानसिक ताण. सर्वात जास्त मृत्यू हे भीतीमुळे होत आहे. मला लस टोचली आहे म्हणून मला काहीतरी होईल का, या विचाराने हाय ब्लड प्रेशरचा त्रास वाढतोय. सरकारने हे स्पष्ट केलंय की
लस ही कोरोनापासून वाचवण्यासाठी होती आणि तिने आपलं काम केले. आता जे धोके दिसत आहेत ते केवळ लसीमुळे नसून बदललेली जीवनशैली आणि पोस्ट कोविड परिणामांमुळे असू शकतात. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वतःचा रक्तदाब वाढवू नका. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर एकदा पूर्ण बॉडी चेकअप करून घ्या. विज्ञान प्रगत होत आहे आणि नवनवीन संशोधनही येतच राहतील, पण सावधगिरी बाळगणे आपल्याच हातात आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमची जे ओळखीतील कोणाला लस घेतल्यानंतर काही शारीरिक बदल जाणवलेत का? किंवा या वाढत्या हार्ट अटॅकच्या मागे खरंच लस आहे का? ही आपली बदललेली लाईफस्टाईल आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमचं एक कमेंट दुसऱ्याला सावध करू शकते.